नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज बनवत आहे फ्लावरची भाजी। थोडीशी डब्यात ठेवते डब्याला, आणि ह्याच्यात मी कांदा वगैरे काही घालत नाही। जरासं जिरं घालायचं, थोडंसं जिरं घालायचं। कांदा आणि याचं कॉम्बिनेशन मला आवडत नाही, थोडंसं जिरं टाकायचं, विषय मिटला। आणि ही तुरीची डाळ भिजत घातल्यानंतर फ्लावर लवकर शिजतो। फ्लावर कसा पाण्यात शिजवून घेतल्यामुळं ह्याच्यात आळ्या वगैरे असतात ना पावसाळा असला की, म्हणून मग सरळ आपलं शिजवून घ्यायचं। आणि शिजवून घेतला की मग पटकन शिजतो। आणि भिजवलेली डाळ असेल तर लगेचच तो शिजून येतो। पावसाळ्यात फ्लावर आणायचं म्हणजे जरा प्रॉब्लेम होतो, कारण आळ्या असतात, हिरव्या वगैरे छोट्याशा आळ्या असतात लागतात। अगोदर मीठ टाकून घेतलेलं बरं पडतं, त्याला थोडंसं पाणी सुटतं। अगोदर शिजवून घेतलेलं असल्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी सुटतं। ही तुरीची डाळ भिजवलेली खाली जास्त करून तुरीची डाळ खाते, मळमळ जळजळ असं अनेकांना त्रास असतो, त्यामुळे थोडंसं तिखट टाकतं, जास्त नाही टाकायचं। आपली जशी त्याची आवड असते तिखट खायला, त्यानुसार आपण आपापल्या हिशोबाने घेऊ शकतो। चला, काम करत करत आपल्या मुलींनी करिअर करणं हे हल्लीच्या काळात अतिशय कॉमन गोष्ट झालेली आहे। तर आता करिअर आलं त्या अनुषंगानं काही समस्या पण आल्या। तर तुम्ही म्हणाल समस्येवर काय बोलताय, मुली घडत आहेत, पैसा कमवत आहेत, स्वतःच्या पायावरती उभ्या राहत आहेत, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम काय नाही। पण कसं आहे, तुम्हाला मी एका माझ्या मैत्रिणीची म्हणजे त्या पण शिक्षिकाच आहेत, ते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही कोल्हापुरात गेलो। आणि कोल्हापूरला गेल्यानंतर तिथं आता आपण बायका म्हणजे आपल्या गप्पा कशा असतात बघा, एक तर मुलं, नवरा, सासू सासरे, बाकी ज्ञानाच्या वगैरे काय आपल्या गप्पा नसतात, तशा आमच्या गप्पा सुरू होत्या। तर त्या सांगायला लागल्या, माझी मुलगी म्हणजे त्यांची मुलगी क्लास 1 ऑफिसर आहे, चांगल्या पोस्टवर आहे, सगळं व्यवस्थित आहे, मुलगा चांगला, सूनबाई नोकरीला, असं सगळं त्यांचं व्यवस्थित। परंतु मुलग्याचं लग्न झालं आणि मुलीचं झालेलं नाही। तर मुलीनं लवकर लग्न केलं नाही, 30 ओलांडली, 32 झाली, 35 झाली, पण लग्न करत नाही। आणि ती सगळ्यात अगोदर घरातली कमावती आणि चांगला पगार घेणारी मुलगी आहे। त्यामुळं काय झालं, घरातले सगळे तिला म्हणजे आदर देतात। आता बघा, असं म्हणतात की पैसा असला की राजाची राणी पण येते, तसं मग त्यावेळी भाऊ शिकत होता जेव्हा हिचं करिअर झालं। आता वय झालं 35, किती 35 वयात तिला लग्न करायचं आहे, आणि अजून पण तिला मुलगा पसंत पडत नाही। तिला बघा, उंच असेल तर त्याची उंची फारच आहे, माझ्यापेक्षा उंच आहे। रंगाचं तर काय कॉमनच, सगळे रंगाविषयी तर सगळीकडे बोललं जातं। एक वेळ शिक्षण कमी, पण रंग आणि रूप याला फार महत्त्व देतात लोक, फारच। तर कर्तृत्वाला महत्त्व कमी, रंगारूपाला जास्त। तर चला आता आपण आपल्या मुद्द्यावरती जाऊ। तर त्या म्हणाल्या, मुलगी घरी आहे म्हणजे तिला पोस्ट मिळाली, सगळं व्यवस्थित झालं, परंतु सुनबाईचं दोघींचं अजिबात पटत नाही। तिचं म्हणणं, हिचं लग्न करून हिला हिच्या घरी घालून टाका, हिला कारभारपणा कोणी दिला आहे, ही आमच्या घरात राहून कारभारपणा करते। कारभारपणा म्हणजे आता ती कुठलाही कार्यक्रम असला, काय असलं, कोणाचा वाढदिवस असला, काही असू दे, ती सगळ्यात पुढं असते। म्हणजे तिच्या टायमिंगनुसार सगळं चाललेलं असतं। साडी घ्यायची असली, काही घ्यायचं असेल, खरेदी असेल, तर तिला पहिलं विचारलं जातं, कारण तिची पोस्ट आणि पैसा। आता लग्नाचं वय निघून गेलं,
तर मुलींचं लग्नाचं वय निघून जातं तेव्हा मला सांगा नंतर मग आता तिच्या वयापेक्षा मोठाच मुलगा मिळणार ना, तो छोटा मिळणार, मोठाच मिळणार 4 वर्षांनी 5 वर्षांनी, परंतु तिला जास्त मोठा नको आहे, समवयस्क चालेल, एखाद्या वर्षाने मोठा असेल तरी चालेल. आता 35 नंतर लग्न करायचं म्हटल्यावर इतकं सोपं असतं का सांगा, भरपूर अडचणी येत असतात नाही. अशा ह्या मुली सिलेक्शन होतं तेव्हा गावभर होर्डिंग लावली जातात, कौतुक केलं जातं, ह्या हवेत असतात, हवेत, आणि बऱ्याचदा पुस्तकातलं मस्तकात जातं, परंतु जीवनात पुस्तकातली माहिती कामाला येत नाही. जीवनाचे स्किल्स काम करत असतात, जीवनाची कौशल्य, ती जीवन कौशल्य जर विकसित झाली नाहीत तर हे असं त्रास होतो. आणि असं काय पृथ्वीवर प्रत्येकाचा जन्म झालेला असतो, कोणी काय परग्रहावरून आलेला नसतो. तर थोडा विचार करायला पाहिजे मुलींनी आणि पालकांनी देखील. हवेत असतात तेव्हा तुमचे डोळे उघडत नाहीत. अजून पण एक महत्त्वाचा मुद्दा मी आत्ता पटकन आठवला म्हणून सांगते. 35 नंतर मुली लग्न करतात, आणि जर आता पुरुषांचं कसं असतं ते 50 नंतर 55 नंतर लग्न करू शकतात, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु मुलींचं जेवढं लेट लग्न तेवढे प्रॉब्लेम्स खूप क्रिएट होतात, मुलं होण्यात अडचणी येतात. निसर्गानंच तुम्हाला ठराविक वयानंतर लॉक केलेलं असतं मुलं बाळं होण्यासाठी. तर तो लॉक जेव्हा पडतो तेव्हा मग संसार पण होत नाही, धड करिअरमध्ये पण मन लागत नाही. बरोबरच्या मुलींची लग्न झाली, संसाराला लागलं, हे बघवत नाही खरं सांगते मी. कारण पोस्ट काढली म्हणजे माणूस फार वरती गेला आणि माणूस म्हणून जगायला लागला असं अजिबात नसतं. तर ह्या मॅडमना इतकं टेन्शन आहे आता, त्या म्हणतात हिचं लग्न करून दिलं असतं आणि हिला MPSCच्या अभ्यासासाठी वेळ दिला नसता तरी बरं झालं असतं. त्यावेळी चांगलं वाटलं म्हणाल्या, सगळ्यांनी आम्हाला खूप हे केलं आणि आम्ही पण मूर्खच, तिचं वेळेत लग्न करून दिलं नाही. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या घटना असतात. आता मुद्दे छोटे छोटे असतात, घटना छोट्या छोट्या असतात, परंतु त्याचे दूरगामी परिणाम फॅमिलीला भोगावे लागतात. फॅमिलीच्या आता त्या सुना वगैरे बाहेर चालले असतात, त्यांना पण भोगावं लागतात. त्यांना सतत कुणी नंदेने लुडबुड केलेली आवडत नाही, भले ती कुठल्याही पोस्टवर असू दे. तर जे मनात आलं ते बोलून टाकलं. ह्याच्यावरती तुमचं काय मत असेल तर जरूर सांगा. तुमचा वेळ, मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.